प्रिय विद्यार्थी मित्रांनो, मी दीपाली कुलकर्णी देशमुख माझ्या विंग्स ऑफ फिजिक्स या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते। तर आपण सीईटीच्या परीक्षेसाठी जे खूपदा विचारलेले पीवायक्यू आहे त्याची सिरीज बघतो आहोत। त्याचा आज मी 7वा भाग अपलोड करते आहे आणि चॅप्टर आहे सेमीकंडक्टर, 11वीचा सेमीकंडक्टर। तर कन्सेप्ट खूप सोपी असते पण आपण त्याच्याकडे काळजीपूर्वक बघत नाही आणि अगदी साध्या साध्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला एका सेकंदात देता येतात, पण आपण कन्सेप्ट क्लिअर न केल्यामुळे आपला त्याच्यामध्ये त्या प्रश्नाचा मार्क जातो आणि आपल्या हातातून आपला मार्क निघून जातो सोप्या सोप्या कन्सेप्टवरचा। तर बघा, मी नेहमी सांगते की अभ्यास करण्याकरता, सीईटीचा अभ्यास करण्याकरता 11वीचा आणि 12वीचं टेक्स्ट बुक चांगलं वाचणं गरजेचं आहे। मग आता टेक्स्ट बुक मधलीच कन्सेप्ट आहे आणि त्याच्यावर प्रश्न खूप विचारलेले आहे। मग आकृतीमध्ये तुम्हाला काय दिसतंय, तर पीएन जंक्शन डायोड फॉरवर्ड बायस। तर बघा, पीएन जंक्शन डायोड फॉरवर्ड बायस कधी म्हणतो आपण, तर पी टाईपचा जो तुमचा भाग आहे, सेमीकंडक्टर आहे, तो बॅटरीच्या पॉझिटिव्हला आपण जेव्हा जोडतो आणि एन टाईपचा सेमीकंडक्टर हा बॅटरीच्या निगेटिव्हला जोडतो तेव्हा याला आपण फॉरवर्ड बायस असं म्हणतो। मग आता याच्यामध्ये या जंक्शनच्या इथे हा जो असतो हा डिप्लेशन लेअर असतो। मग फॉरवर्ड बायस मध्ये पोटेन्शियल बॅरियर किंवा बॅरियर पोटेन्शियल काहीही म्हणा आणि डिप्लेशन लेअरची विड्थ, बघा डिप्लेशन लेअरची विड्थ हे काय होतं त्याच्यावर प्रश्न असतो। तर दोन्हीही डिक्रीज होतं, दोन्ही पण काय होतं फॉरवर्ड बायस मध्ये डिक्रीज होतं। बघा ही आकृती काळजीपूर्वक बघा तुमच्या पुस्तकातली। आणि रिव्हर्स बायस, जेव्हा पी टाईपचा सेमीकंडक्टर हा बॅटरीच्या निगेटिव्हला आणि एन टाईपचा सेमीकंडक्टर हा बॅटरीच्या पॉझिटिव्हला जोडतो, अपोजिट कनेक्शन। म्हणजे बघा पीपी आणि एन सेम असेल ना, पीपी आणि एन तर त्याला फॉरवर्ड बायस म्हणायचं। या सिच्युएशनला काय म्हणायचं, फॉरवर्ड बायस। आणि एन असेल, पीएन आणि एनपी असेल तर रिव्हर्स बायस। आणि या केस मध्ये बॅरियर पोटेन्शियल किंवा डिप्लेशन लेअर त्याची विड्थ दोन्ही पण काय होतं, इन्क्रीज होतं। एवढं लक्षात ठेवायचं। आणि याच्यावरचे आलेले प्रश्न आता आपण बघू। तुमच्या पुस्तकात ही अशी डायग्राम दाखवलेली आहे, डायग्राम कलरफुल आहे, काळजीपूर्वक बघा आणि येणाऱ्या प्रश्नाचे उत्तर आपल्याला एका सेकंदात देता येतात। आता आपण याच्यावरचे प्रश्न बघू। आता हा प्रश्न बघा बरं, हा सीईटी 2022, 2023 आणि 2025 ला विचारलाय। When forward bias is applied to a PN junction, then the potential barrier and the width of the depletion region respectively. Option A increases, B decreases, C increases and D decreases. Forward bias पाहिलं की दोन्ही पण काय होणार आहे, तुमचं डिक्रीज होणार आहे। म्हणजे पोटेन्शियल बॅरियर पण डिक्रीज होणार आहे आणि विड्थ ऑफ द डिप्लेशन लेअर सुद्धा डिक्रीज होणार आहे आणि म्हणून करेक्ट ऑप्शन इथे डी आहे। समजलं? बघा बरं, कन्सेप्ट क्लिअर असेल तर एका मिनिटात उत्तर देता येतं का नाही। आता हा प्रश्न सीईटी 2018, 2022, 2023 ला विचारलाय। इन द रिव्हर्स बायसिंग ऑफ ए पीएन जंक्शन डायोड, Option A, the width of depletion layer decreases, B, the width of depletion layer increases, C, the number of minority charge carriers increases, D, the number of majority charge carriers increases. आत्ताच पाहिलं आपण रिव्हर्स बायस मध्ये डिप्लेशन लेअरची विड्थ ही काय होते, इन्क्रीज होते आणि म्हणून करेक्ट ऑप्शन बी, the width of depletion layer increases. आता हा प्रश्न सीईटी 2020 आणि 2023 ला विचारलाय। द विड्थ ऑफ डिप्लेशन लेअर ऑफ ए पीएन जंक्शन डायोड व्हेन इट इज नंबर 1 फॉरवर्ड बायस अँड नंबर 2 रिव्हर्स बायस रिस्पेक्टिव्हली। ऑप्शन ए डिक्रीजेस अँड इन्क्रीजेस, बी इन्क्रीजेस अँड डिक्रीजेस, सी इन्क्रीजेस अँड इन्क्रीजेस अँड डी डिक्रीजेस अँड डिक्रीजेस। आता फॉरवर्ड बायस मध्ये डिप्लेशन लेअरची विड्थ ही डिक्रीज होते म्हणून डिक्रीज वाला दोन ऑप्शन आहे, ए आणि डी। पण आता त्याच्यात दोन्ही डिक्रीजेस, डी मध्ये दोन्ही डिक्रीजेस आहे, तो कॅन्सल होणार आहे आणि म्हणून करेक्ट ऑप्शन ए, डिक्रीजेस अँड इन्क्रीजेस। आता याच्यावरचाच आलेला हा प्रश्न बघा, सीईटी 2022 ला विचारलाय। रिव्हर्स बायस अप्लाइड टू ए पीएन जंक्शन डायोड, Option A rises the potential barrier, B increases the minority charge carriers, C lowers the potential barrier
अँड डी डिक्रीजेस द मेजॉरिटी चार्ज कॅरियर्स. आता रिव्हर्स बायस म्हटलं की पोटेन्शियल बॅरियर काय होतो, तर तो इन्क्रीज होतो. म्हणून करेक्ट ऑप्शन ए आहे, रायझेस द पोटेन्शियल बॅरियर. आता हा प्रश्न सीईटी 2025 ला विचारलाय. इन दी डिप्लेशन लेअर ऑफ रिव्हर्स बायस पीएन जंक्शन, दी ऑप्शन ए इलेक्ट्रिक फील्ड इज व्हेरी स्मॉल, बी पोटेन्शियल इज मॅक्सिमम, सी इलेक्ट्रिक फील्ड इज मॅक्सिमम अँड दी पोटेन्शियल इज झिरो. आता इथं कन्फ्युजन होण्याची शक्यता आहे. बी मध्ये पोटेन्शियल इज मॅक्सिमम हे आपल्याला करेक्ट वाटू शकतं, पण तिथं पोटेन्शियल बॅरियर इन्क्रीज होतो आणि इलेक्ट्रिक फील्ड ही मॅक्सिमम असती आणि म्हणून करेक्ट ऑप्शन बी नाही तर सी येणार आहे की रिव्हर्स बायस मध्ये इलेक्ट्रिक फील्ड ही मॅक्सिमम असते. समजलं का? करेक्ट ऑप्शन तुमचा सी, इलेक्ट्रिक फील्ड इज मॅक्सिमम. तर बघा, असा अतिशय कमी वेळात आपण जे काही फॉरवर्ड बायस आणि रिव्हर्स बायस मध्ये जी कन्सेप्ट आहे की बॅरियर, पोटेन्शियल आणि डिप्लेशन लेअरची कन्सेप्ट आपण पाहिली. नीट करा, 5 मिनिटात तुमचा अभ्यास होऊन जाईल. प्रश्न रिपीटेडली आस्क्ड आहेत, त्यामुळे ते जर पडले तर तुम्हाला ह्या ज्या सगळ्या 6व्या भागातल्या 7व्या भागातल्या कन्सेप्ट अशा एका पानावर सगळ्या लिहून काढा. म्हणजे तुम्हाला खूप कमी वेळात, अगदी 10 ते 15 मिनिटात सेमीकंडक्टरचा अभ्यास होऊ शकतो. तर तो करायला तुम्हाला तो निश्चित उपयोगी पडेल. व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला कंजूसी करू नका. ऑल दी बेस्ट फॉर युअर स्टडी अँड थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.